नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र। भारतीय समाजात अनेक दशकांपासून एक वाक्य आपण वारंवार ऐकतो। मुलगी लग्नानंतर परक्या घरी जाते। लग्न झाल्यानंतर तिचं माहेराशी असलेलं नातं जणू संपतं असा समज अनेकांच्या मनात अजूनही आहे आणि सगळ्यात जास्त मुलींनी हे वाक्य ऐकलं असावं। पण 2 जून 2026 रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने या विचारसरणीला मोठा धक्काच दिलाय। न्यायालयाने स्पष्ट शब्दात सांगितलं की लग्न झाल्यामुळे मुलगी तिच्या आई वडिलांच्या कुटुंबाची सदस्य राहत नाही असा समज घटनाविरोधी आणि लिंगभेदावर आधारित आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत हा खटला नेमका काय होता, सर्वोच्च न्यायालयाने काय निरीक्षणं नोंदवली आहेत आणि या निर्णयाचा देशातील लाखो महिलांवर काय परिणाम होणार आहे। सर्वात प्रथम प्रकरणाची सुरुवात झाली तरी कुठून। ही कथा आहे उत्तर प्रदेशातील एका महिलेची। तिचं नाव कुलसुम निशा। कुलसुम निशा यांच्या आई सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत म्हणजेच पीडीएस अंतर्गत रेशन दुकान चालवत होत्या। त्यांच्या निधनानंतर मुलीने नियमानुसार ते दुकान स्वतःच्या नावावर देण्याची मागणी केली, मात्र प्रशासनाने अर्ज अक्षरशः फेटाळला। आता याचं कारण तरी काय। 2019च्या उत्तर प्रदेशच्या सरकारच्या आदेशात कुटुंब या व्याख्येत विवाहित मुलीचा समावेश नव्हता, म्हणजेच मुलगी लग्न झाल्यावर ती कुटुंबाचा भाग राहत नाही असा नियमच करण्यात आला होता। प्रकरण अखेर सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती PS नरसिम्हा आणि आलोक आराधे यांच्या खंडपीठाने 2 जून 2026 रोजी दिलेल्या निर्णयात अत्यंत महत्वाचे निरीक्षण नोंदवले आहेत। न्यायालय म्हणतंय लग्नामुळे मुलगी आणि तिच्या माहेरातील नातेसंबंध संपत नाहीत। न्यायालयाने स्पष्ट केलं की एखादी मुलगी विवाहित आहे की अविवाहित हा तिच्या कुटुंबाशी असलेल्या नात्याचा किंवा आर्थिक अवलंबिताचा निष्कर्ष असू शकत नाही। सर्वोच्च न्यायालयाने एक अत्यंत महत्वाचा प्रश्न यावेळी विचारला आहे। जर विवाहित मुलगा अजूनही कुटुंबाचा सदस्य मानला जात असेल तर विवाहित मुलगी का नाही। कायद्यात मुलगा आणि मुलगी यांच्यासाठी वेगवेगळे निकष असू शकत नाहीत। कायदा सर्वांसाठी समान आहे। न्यायालयाने म्हटलं की असा नियम आर्टिकल 14 समानता आणि आर्टिकल 15 लिंगभेदावरील बंदी या घटनात्मक तरतुदींचा विरोध करणारा आहे। सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की भारतातील बदलत्या सामाजिक वास्तवाकडे दुर्लक्ष करता येणार नाही। आजही अनेक विवाहित मुली आई वडिलांसोबत राहतात, त्यांची आर्थिक जबाबदारी उचलतात किंवा स्वतः आई वडिलांवर अवलंबून असतात। त्यामुळे अशा वेळी फक्त लग्न झालं म्हणून एखादी मुलगी कुटुंबापासून वेगळी झाली असा निष्कर्ष काढता येणार नाही। आता सर्वात मोठा प्रश्न, हा निर्णय इतका महत्वाचा का? कारण हा निर्णय फक्त एका रेशन दुकानापुरता मर्यादित नाही। हा निर्णय भारतातील महिलांच्या समानतेच्या लढ्यातील आणखी एक मोठा टप्पा मानला जात आहे। याआधीही सर्वोच्च न्यायालयाने मुलींना वारसा हक्क, संपत्तीवरील समान अधिकार आणि विविध कल्याणकारी योजनांमध्ये समान संधी दिल्या आहेत। आता या निर्णयामुळे सरकार नोकऱ्यांमधील अनुकंपा, नियुक्त्या, कल्याणकारी योजना, कुटुंबीय लाभ आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये विवाहित मुलींना समान हक्क मिळण्याचा मार्ग अधिक मजबूत झाला आहे। हा निर्णय केवळ कायदेशीर नाही तर सामाजिक दृष्ट्याही महत्वाचा आहे। कारण अनेक वर्षांपासून भारतीय समाजात एक मानसिकता रुजवली गेली, ती म्हणजे लग्नानंतर मुलगी परकी होते। सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट संदेश दिला आहे की मुलगी लग्नानंतरही मुलगीच राहते। तिचं तिच्या आई वडिलांशी असलेलं नातं, तिचं प्रेम, जबाबदारी आणि कुटुंबीय स्थान हे विवाहामुळे संपत नाही। 2 जून 2026 रोजी दिलेल्या या ऐतिहासिक निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की विवाह किंवा लग्न हा मुलगी आणि तिच्या माहेरातील नातं तोडणारा कायदेशीर सामाजिक निकष असू शकत नाही।
हा निर्णय केवळ कुलसुम निशा यांच्यासाठी नाही तर भारतातील कोट्यवधी महिलांसाठी आहे आणि कदाचित पहिल्यांदाच देशातील सर्वोच्च न्यायालयाने इतक्या स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की मुलगी लग्नानंतरही तिच्या आई वडिलांच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग असते. मित्रांनो, आता सांगा तुम्हाला याबद्दल काय वाटतं? हा निर्णय भारतीय समाजातील जुन्या मानसिकतेला बदलू शकेल का? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. दैनिक राज्य लोकतंत्र.